नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ, आता एचआरएमध्ये वाढ करण्यात आली आहे। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। मोदी सरकारने अलीकडे डीएमध्ये वाढ केली होती, त्यानंतर पगारात चांगली वाढ दिसून आली। आता डीए देखील वाढून 50% झालेला आहे, जो पूर्वी 46% होता। 1 जानेवारी 2024 पासून वाढीव डीए देखील आता लागू करण्यात आलेला आहे। सरकारने वाढवलेला महागाई भत्ता एप्रिलमध्ये दिला जाणार आहे आणि एवढेच नाही तर डीए वाढीबरोबरच आता कर्मचाऱ्यांच्या इतर भत्त्यामध्येही वाढ नोंदविण्यात आलेली आहे। या भत्त्यामध्ये सर्वात मोठा बदल घरभाडे भत्त्यात झालेला आहे। महागाई भत्ता 50%च्या पुढे गेल्याने आता एचआरए सुधारण्याचे कामही करण्यात आलेले आहे। सरकारने जानेवारी 2024 पासून डीए 50% करण्याचा निर्णय घेतला आहे। डीए 50% ओलांडताच आता एचआरए देखील आपोआप वाढला गेला आहे। एचआरएचे वाढलेले दर आता 30%, 20% आणि 10% असणार आहे आणि त्याचा लाभ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे। कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्त्यामध्ये वाढ ही डीएच्या आधारावर करण्यात आलेली आहे। सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव एचआरएचा लाभ मिळणार आहे। यामध्ये शहराच्या श्रेणीनुसार 30%, 20% आणि 10% दराने एचआरए देण्यात येत आहे। 1 जानेवारी 2024 पासून डीएसह लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे, जे सर्वांचे मन जिंकण्यासाठी आता पुरेसे असणार आहे। वेतन श्रेणी स्तर 1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन दरमहा 56,900 रुपये असल्यास त्यांचा एचआरए कसा मोजला जाईल, चला तर पाहूया। जर मूळ वेतन 56,900 रुपये असेल आणि एचआरए 27% असेल तर 15,363 रुपये प्रति महिना असणार आहे। जर त्यामध्ये 30% एचआरएमध्ये जर वाढ करण्यात आली तर 17,070 रुपये प्रति महिना त्यामध्ये वाढ होणार आहे। म्हणजेच महिन्याला 1,707 रुपये प्रति महिना ही वाढ दिसून येणार आहे, तर वर्षाला 20,484 रुपये ही वाढ दिसून येणार आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। नमस्कार।